असा खूप भारी नजारा आहे. तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. आणि तुमचा जो ब्लॉगर आहे तो ब्लॉगर आता आलाय तुमच्या घरापासून जवळजवळ 6 किलोमीटर लांब. आपला जो दुसरा ब्लॉग आहे म्हणजे काय कंटिन्यू रेग्युलरचा हा दुसरा ब्लॉग आहे. आणि इथून पुढे आपण 100 दिवसाचं चॅलेंज घेतलेलं आहे. तर ते चॅलेंज आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि रोज एक आपला ब्लॉग पडणार आहे. सध्या ब्रह्मपुरी या गावाच्या आता हा शॉर्टकट रोड आहे. हा इकडं आमचं गाव आहे वजवाडी आणि इकडून डायरेक्ट हा जो रोड आहे तो डायरेक्ट सोलापूर रत्नागिरी जो काय हायवे आहे NH 165. तर त्या हायवे आहे पुढं आणि त्या हायवेवरून आपल्याला जायचं सोलापूरमध्ये आणि सोलापूरमधून जायचं आपल्याला तुळजापूरमध्ये. गाडी आपली तुम्हाला बघू शकताय पण गाडीचा एक प्रॉब्लेम असा झाला आहे की आता तुम्हाला मी धावतो. गाडीचं जे आपल्या रनिंग आहे ते 26,827 झाले बरोबर. 4,000ला गाडी सर्व्हिसिंग 4,000 किलोमीटर पडली की गाडी सर्व्हिसिंगला येते. आपली 4,000 किलोमीटर पळून नंतर मी झिरो केलं तर त्यानंतर 3,821 परत झालेला आहे. तर अजून आपली गाडी सर्व्हिसिंग झालेली नाही त्यामुळं थोडीशी भीती वाटते मनात की म्हणजे काय होईल काय नाही. तर तुमचं लक असू द्या काय होऊ नये म्हणून. आणि आपल्याला गाडी पण लवकर सर्व्हिसिंग करायची. आता मध्ये बरेच प्रॉब्लेम झालेत. दुसरा प्रॉब्लेम सांगतो तुम्हाला मी. हा जो सायलेन्सर दिसतोय तुम्हाला हा सायलेन्सरमध्ये विषय असा झाला आहे की गाडी ज्यावेळेस आपले ॲक्सिलेटर आपण ओढतो त्यावेळेस ॲक्सिलेटर ओढल्यानंतर जो काय असं पत्रा जसा असतो खडखोड खडखोड त्या पद्धतीने आवाज येत आहे. तर ते पण आपल्याला चेक करायचं आहे तो नेमका येतोय कशामुळं. तर चला आपली जी काही जर्नी आहे गाडीला स्टार्टर मारू आणि आपल्या जाण्याचा जो काही प्रवास आहे त्या प्रवासाला सुरुवात करूया आपण. थोडंसं आभाळ पण वाटायला बहुतेक पाऊस वगैरे नसावं म्हणजे झालं. तर रोड जो की जातो इकडं सोलापूरला आणि इकडे जातो मागच्या साईडने मंगळवेढा थ्रू सांगोला टू सांगली मिरज आणि रत्नागिरी. मित्रांनो ही जी आहे नदी आहे चंद्रभागा नदी आणि जस्ट याच्या पुढं जे तुम्हाला दिसतंय त्या घोडेश्वर आणि हे माचनूर. म्हणजे एका नदीच्या त्या साईडला आहे घोडेश्वर म्हणजेच बेगमपूर आणि या साईडला आहे माचनूर. आता जे आपल्याला आपल्या बाईकमध्ये जे काय पेट्रोल दिसतंय तुम्हाला पेट्रोल पण नाही आहे तर आता जाऊ पेट्रोल टाकू. आणि आता पाचशे तर भावांनो पेट्रोल टाकलेलं आहे आपण आणि बघू शकता इथे गाडीमध्ये मगाशी जी काय पेट्रोलची जी काय लाईट आहे म्हणजे इंडिकेटर तर मगाशी ब्लिंक करत होतं उघड झाप. तर आता 2 गाड्या धावतात पण येईपर्यंत अजून ती ब्लिंक करणार आहे. म्हणजे वरून जे काय रेल्वे ब्रिज आहे आणि खालून ज्या काय गाड्या आहेत खालून जाते तर आणि आता त्यामध्ये गेल्यानंतर जे काय आवाज घुमतोय ना म्हणजे गाड्यांचा आवाज भयानक. तर अशा पद्धतीनं वाटतं का याच्यावरून जे काय रेल्वे जाते म्हणून. अभी तो मैं रॉन्ग साइड से जाना पड़ेगा बबुआ क्योंकि उधर एक थोड़ी सी दिक्कत है और वो दिक्कत नहीं रॉन्ग साइड से नहीं जाती है. आपण तर जाणार आहे आता सरळ कारण डोंट ब्रेक ट्रॅफिक रूल्स. इकडे बघू शकताय तुम्ही आता जस्ट मी थांबलो होतो जरा रिलॅक्स होण्यासाठी. आता 109 किलोमीटरचं अंतर आहे त्या म्हणल्यानंतर थोडं थांबावं तर लागणारच आहे आपल्याला. तर त्यासाठी थांबलो होतो मी आणि थांबल्यानंतर जे काय पाऊस पण इकडे सुरू आहे इकडं. म्हणजे बघू शकताय आपल्या घरापासून ते इकडं किती अंतर आहे. हिरवळ तर बघा तुम्ही इकडे जास्त बारीक पाऊस चालू पण आहे. आपल्या हेल्मेटवरती पण पाणी झाले कॅमेऱ्यावरती पाणी झालं जरा काढून पुसावं म्हणलं मोबाईल. पुऱ्या मला वाटतं इथून एक तुळजापूर जवळजवळ 15 किलोमीटर राहिला असेल मध्ये. तर तिथलं काम आपण उरकणार आहे आणि लवकरच आपण घराच्या दिशेने रिटर्न पण जाणार आहे. तर 2-2.5 तासांचा आपला प्रवास नक्की असेल. आणि आता इथून आपल्याला घ्यायचं आहे राईटच्या दिशेने आणि पहिलाच बॅनर लागलेला आहे तुळजापूर शहर आपले सहर्ष स्वागत करीत आहे. लागत नाही त्यामुळं काय टेन्शन नाही एवढं. रोड बघू शकता तुम्ही. वातावरण मात्र एक नंबर आहे बरं. तर मला जे काय आवडतं ना ते म्हणजे वातावरण म्हणजे चिल एकदम असं कूल भारी वाटतं. असं फिरण्यासाठी असंच वातावरण पाहिजे फिरायला. आणि आता तुम्हाला मी खालचा नजारा दाखवतो कसा दिसते बघू शकता तुम्हाला खालच्या साईडला म्हणजे बघण्यासारखा नजारा आहे सगळा संपूर्ण. आले आपल्याला जे काही दिसतंय ते म्हणजे महाराजांची मूर्ती.
तर तीर्थक्षेत्र असल्यामुळं गर्दीची काय तुम्ही बघू शकताय, गर्दीला माप नाही बरं का. आपलं पंढरपूरमध्ये जशी गर्दी आहे ना तशी सेम टू सेम गर्दी इथं, थोडीफार कमी जास्त असू शकते. चला मित्रांनो, सकाळपासून तुम्हाला जे आपल्यासोबत जे कोण होते ना म्हणजे आपले मित्र वगैरे, तर मी तुम्हाला सकाळपासून तर आले नसते, पण आता त्यांचा योगायोग आलेला आहे. तर त्यांना जे काही चेहरे वगैरे आहेत तर त्यांचं दावतो मी तुम्हाला. असे हे काय बॉईज आहेत, बॉईज नाही गाईज आहेत काय. तर फायनली आपला जो काय 2 तासाचा प्रवास आहे, म्हणजे आजचा टोटल आपला प्रवास होता 4 तासाचा, त्यातले 2 तास जाताना आणि 2 तास येताना. तर 2 तासात येताना प्रवास आपला एकदम सुख आणि समृद्धीचा झालेला आहे, जाताना पण सुख आणि समृद्धीचा झालेला आहे. आणि आपल्या भावाला आता टाटा बाय बाय करण्याची वेळ आलेली आहे. आता भाऊ लाजा लागला आहे. पण सांगतो मी तुम्हाला, आता मी सध्या थांबलो घोडेश्वरमध्ये, कारण हे जो रस्ता दिसतोय इकडं तुम्हाला, हा रस्ता जातोय पुढून थांबा लागते. हा अशा पद्धतीनं काय करते पार काय काही नाही याला काय सांगावं. तर आता इथून आपलं जे गाव आहे ते फक्त 20 किलोमीटर आहे, 20 किलोमीटर, आणि 20 किलोमीटर नंतर आपण आता घरी पोहोचणार आहे. बंदराला आले पाणी, हा पाणी आल्यामुळे थोडी अडचण आली, लय का थोडी आलेली ना सगळीकडे वड ते पॅक झाले, वड पॅक झाले, त्यामुळं मी समजून घेऊन गाडी बोलवली याला. आणि हे नदीला पाणी असं उन्हाळ्यात होतं, पावसात कसं काय आले नाही, पाऊस पडता ऊस जळल्यावर पाणी आले, ऊस जळल्यावर पाणी आले. आता मोटर जोडायला येत नाही, कुठनं जोडता. हा हो जाऊ शकता. तर भावांनो, आता यांना तर सोडलेलं आहे, आता आपण जाऊया आपल्या दिशेनं. भावांनो, ज्या नदीला सकाळी जाताना पाणी म्हणजे किती होतं, आता त्या नदीच्या पाण्याच्या जे काय म्हणजे प्रवाह आहे, त्या प्रवाहात वाढ झाल्यानंतर पाणी कसं दिसतंय मी तुम्हाला दाखवतो. आता मी उभा आहे चंद्रभागा नदीवरती, आणि इथं तुम्ही बघू शकताय पाण्याची जी काय पातळी ती खूप वरती आलेली आहे. हा वरचा जो काय हा नॅशनल हायवेचा पूल आहे, आणि हा जुना आपला रस्ता असतो ना, तर त्या जुन्या रस्त्याचा पूल आहे, म्हणजे हा रोड व्हायच्या आधीचा पूल आहे. तर ह्या पुलाला टेकायला पाणी किती कमी आहे बघा तिथे तुम्ही, गॅप आहे टेकायला, नंतर नाही तर पाणी टेकतेच पुलाला. आणि इकडं पण बघू शकताय असा नजारा, असा खूप भारी नजारा. म्हणजे मागच्याच वर्षी इथं झालता असं की हा जो इथं म्हणजे हा जो पूल आहे, तर ते पूल बुडून हा जो पूल दिसतोय तुम्हाला, ह्या पुलाच्या खालच्या बेसला पाणी चिटकायला आलं. पाणी बघून ना डोळे फिरते डोळं. आणि वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे तुम्हाला, आता जिथं म्हणजे आमच्या सोलापूर जिल्ह्यात तर पाऊस न पडता सुद्धा नदीला पूर आलेला आहे. तर तो कसं सांगतो मला, वरती पुणे जिल्हा उजनी धरण, म्हणजे उजनी धरण जे भरतं ते पुणे जिल्ह्यात पाऊस पडल्यानंतर किंवा तिथल्या एरियामध्ये पाऊस पडल्यानंतर ते उजनी धरण भरतं. आणि तिथं एवढा पाऊस चालू आहे की भयानक पाऊस चालू आहे, आणि तिथं पाणी साठलेलं त्याचं पाणी येतं ह्या नदीला, आणि या नदीला पाणी आल्यामुळं इकडं पूर चालू आहे, पूर परिस्थिती झाली इकडं. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं नदीला बाय करूया. आणि पाणीचे काय आहे, पाणी पूर आला आहे खरं, आपण म्हणजे देवाकडे प्रार्थना करूया की कोणाचे यात काही नुकसान होऊ नये, कारण अशा पूर परिस्थितीमध्ये बऱ्याचदा लोकांच्या शेतीचे म्हणा किंवा दुसरं काही असं ते नुकसान होत असते. तर ते होऊ नये अशी प्रार्थना करू, आणि आपण निघूया आपल्या घराच्या दिशेने. तर मित्रांनो, आपला जो काय आजचा प्रवास होता, म्हणजे आपला टोटल प्रवास किती होता तुम्हाला माहिती आहे, आणि मी ब्लॉगमध्ये सांगितले पण. तर आपण फायनली त्या नदीवरून आपण पोचलो आहे सुखरूपपणे घरी, आणि आता वेळ झाली झोपायची, जेवण वगैरे सगळं झालेलं आहे आता. तर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये.